वृत्तीचा त्रास आहे हा प्रघात पडता कामा नये की कोणीतरी काहीतरी फार कष्टाने नाव कमवतो, कोणीतरी एक काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज डागाळते. स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी 3 महिलांचं का नाव घेतलं? पुरुष कलाकार गेलेच नाहीत का हो परळीला कधी कार्यक्रमाला? मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर, गौरव मोरे ही मंडळी होती. अमीर हडकर आमचे सगळे कलाकार होते, त्यांची नाही नावं आली. त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये गोवू नये. राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थापायी टीआरपी त्यांच्या अशा पद्धतीने वाढवू नये आणि गैरवापर करू नये. राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात. हे हेतुपुरस्सर किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते. मला हे माहिती नाही ते देण्यासाठी असं वक्तव्य होतं असं वाटतंय का? आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का किंवा त्याला एकत्र आणणार का आगामी काळात? मला हेच म्हणायचं आहे की ते काहीतरी बोलून जातात, एक काहीतरी वल्गना करून जातात. खरं तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी म्हणून, पण ते त्याला हवा देत आहेत ही गोष्ट चुकीची आहे. पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे 1000 वेगळ्या पोर्टल्सनी 1000 न्यूज केल्यात हे त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाहीत, करुणाताई बोलणार नाहीत. पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये ह्याची त्यांना कल्पना नसावी कदाचित. मला जेवढे त्या 2 व्यक्ती बोलल्याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला प्रसार माध्यमांनी केलेल्या फेक न्यूजचा देखील आहे. सो डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं मला वाटतं. सोडून देतात त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्यांना बोलायला वेळ मिळतो किंवा तो चेष्टा मस्करीचा विषय होतो? करुणा मुंडेंनी जेव्हा तुमच्यावर टीका केली तेव्हा जर तुम्ही उत्तर दिलं असतं किंवा पुन्हा एकदा तुमचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नसतं असं वाटतं? पुन्हा एकदा मी तेच म्हणेन, पुन्हा एकदा मला तेच म्हणायचंय का कलाकार पुढे येत नाही. मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची हतबलता आहे गप्प राहण्यामध्ये. का? कारण समाज माध्यमांमध्ये ही चिखलपेक चालू राहते. विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोचतो. आज तुम्हाला काय वाटतंय हे चालू राहतं. त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाहीत. आणि बरीच मंडळी, मी फक्त कलाक्षेत्र म्हणत नाही, बऱ्याच क्षेत्रांमधली मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते. म्हणूनच या संदर्भात जर काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स आले, कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही, जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या न्यूज पोर्टलवर किंवा यूट्यूब चॅनलवर. असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हा जाऊन हे बंद होणार आहे. तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री साहेबांना. नाही असं काही नाही. मला हा नियम आणायचा आहे. मला या निमित्तानं प्रसार माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका, केलं नाही पाहिजे. ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे. हे माझं खरं उद्दिष्ट झालंय. आता स्वागत आहे. एका पत्रकाराला एकच देते. एका पत्रकाराला 4 वेळा संधी नाही मिळू शकणार. सगळ्यात शेवटी हिंदी बोलू, मराठी अजून 1-2 प्रश्न घेते. सगळ्यात तुम्ही एक प्रश्न विचारला ना? नक्की विचारला नाही. त्यांनी असं देखील म्हटलंय की मी असं कोणतेही ऑब्जेक्शन घेण्यासारखं वक्तव्य बोललेलो नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं आहे. काय मी ते बघितलं नाही, परंतु अच्छा त्या पण आल्या का, येतात का परळीला? अहो परळीला नाही, सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही, देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो. परळी पॅटर्न जवळचा पत्ता, तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय? हे डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहेत, अतिशय डिरोगेटरी आहेत. या मागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधखुळी नाहीये. त्यांना जे आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय. त्यामुळे परळीला येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं. नुसतं ताई म्हणून काही होत नाही. त्याच्या अवतीभवती तुम्ही जे हातवारे करता, तुमचे जे हावभाव असतात, एका महिलेचं चारित्र्य एवढ्या रिॲक्शननी सुद्धा डागाळू शकतं.
समाज माध्यमांसमोर, प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय, तो डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे, अतिशय खालच्या पातळीचा आहे आणि तो चुकीचा आहे, याचा मी निषेध करते. क्लॅरिफिकेशन देताना नेहमी महिलाच का देतात? तुम्हाला वाटत नाही का ज्यांच्याशी नाव जोडलं जातं त्यांनी सुद्धा हे दिलं पाहिजे? आतापर्यंत बॉलिवूडमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, पण महिलाच टार्गेट का होते याच्यावर तुम्हाला काय वाटतं? हाच माझा प्रश्न आहे, हाच माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा, की हे महाराष्ट्रामध्ये एक निर्भेळ वातावरण कला क्षेत्रातल्या महिलांच्या बाबतीत असलं पाहिजे आणि आम्ही सॉफ्ट टार्गेट होता कामा नये. कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थापायी आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे, हीच तर माझी विनंती आहे. आणि हे दुःख आहे, आज मला माझ्या चारित्र्याच्या क्लॅरिफिकेशनसाठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते, हीच निंदनीय गोष्ट आहे. हे महाराष्ट्रात होत आहे, सावित्रीच्या लेकींबाबत होत आहे, मला याचं दुःख आहे. करुणा मुंडेंनी ज्या पद्धतीने सुरुवात केली किंवा सुरेश दसनी ज्या पद्धतीने सुरुवात केली, पण ह्या सगळ्या गोंधळामध्ये ज्या व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, पार्टीच्या एका व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं, तर तुला असं नाही वाटत का की त्या व्यक्तीकडून सुद्धा काहीतरी वक्तव्य आलं पाहिजे की जे काही चालू आहे त्याच्या? नाही, मला नाही वाटत. नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश दसांवरती कारवाई करतील असं वाटतं का तुमच्या भेटीने? मी म्हटलं ना, त्यांनी माफी मागणं, त्यांनी बोलणं, त्यांना हा प्रकार चुकीचा आहे हे कळलं पाहिजे, त्याचे परिणाम काय होतात हे कळलं पाहिजे आणि पुढे जाऊन या बाबतीत कठोर नियम झाले पाहिजेत. हे आता माझं मोठं उद्दिष्ट आहे. एका व्यक्ती संदर्भात तेवढा मुद्दा, त्यांची माफी, एवढा छोटा विचार मी नाही करणार. या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत, काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स बसले पाहिजेत. इथून पुढे कुठल्याही महिला कलाकाराला, ही मी आज ह्या सगळ्या गोष्टीची पार्श्वभूमी घेऊन म्हणते, भविष्यात मला किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायची वेळ येऊ नये यासाठी मी प्रयत्न करेन. डेफिनेटली मुळात वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच तर कलाकारांचं काम आहे, कर्तव्य आहे. निखळ मनोरंजनासाठी तर कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि गेलंच पाहिजे. ते आमचं उपजीविकेचं साधन पण आहे आणि आमच्या स्वातंत्र्यावर अशी गदा नाही येऊ शकत ना. त्यामुळे कलाकार धर्म आम्ही पाळतोय, पण त्याचा असा पद्धतीनं चुकीचा अर्थ काढणं हे क्लेशदायक आहे. तेव्हाच कला मोठी होईल जेव्हा त्याला राजश्री मिळाली पाहिजे. म्हणूनच म्हणते रूल्स अँड रेग्युलेशन्स आणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.